नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत बेंगलोरच्या इस्कॉन टेम्पलला. तर इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस असं आहे. तर आता मी तुम्हाला मॅजेस्टिकपासून इथे कसे येऊ शकता तसेच मंदिराची माहिती आणि काही खास गोष्टी सांगणार आहे. तर मॅजेस्टिक स्टेशनवरून तुम्ही ग्रीन लाईन मेट्रो पकडू शकता. तुम्ही कोणत्याही बेंगलोरच्या मेट्रो स्टेशनला असाल, येलो लाईन किंवा पर्पल लाईन तुम्हाला चेंज करून ग्रीन लाईन ही पकडावीच लागेल. आणि इस्कॉन टेम्पलसाठी जवळचे स्टेशन म्हणजे महालक्ष्मी मेट्रो स्टेशन. इथून साधारण 7 ते 10 मिनिट चालत मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचता येतं. मंदिर स्टेशन बाहेर आल्यानंतर मंदिराचे बोर्ड्स सहज दिसतात. रस्ताही खूप सुरक्षित आणि स्वच्छ आहे. चालताना मंदिराचा मोठा सुवर्णध्वज आणि वरचा सुंदर गुंबज दुरूनच दिसू लागतो. तर इस्कॉनची हिस्ट्री आणि इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन चला तर पाहूयात. बेंगलोर इस्कॉन टेम्पलची स्थापना 1997 साली झाली आहे. हे जगातील सगळ्यात मोठ्या इस्कॉन मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर विशेषतः श्री श्री राधाकृष्ण यांना समर्पित आहे आणि इथे दररोज हजारो भक्त येतात. मंदिराची रचना आधुनिक आणि पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचे सुंदर मिश्रण आहे. येथे मुख्य हॉलमधील छतावरील सुंदर पेंटिंग्स आणि भव्य संगमरवरी फ्लोर्स खूपच आकर्षित करतात. एकदा तुम्ही मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरात तुम्हाला श्री राधाकृष्ण यांचे मुख्य अलंकरित वेदीवर दिसतात. त्यालाच लागून उजव्या साईडला श्रीकृष्ण बलराम यांचे मूर्ती आहे. तसेच श्री राधाकृष्ण यांच्या डाव्या साईडला श्री निताई गौरंगा, चैतन्य महाप्रभू व नित्यानंद यांचे सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळतात. आरतीच्या वेळी संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरून जाते. संध्याकाळची आरती तर चुकवूच नाही. एकदा दर्शन झाल्यास एक्झिट पॉईंटला मंदिराच्या आत तुम्हाला भगवद्गीता, आध्यात्मिक पुस्तके, जपमाला, फ्रेम्स व कीचेन आणि स्मरणिका आणि इतर तुम्हाला खाद्यपदार्थ मिळतील. येथील विक्रीचा निधी सेवा कार्यासाठी वापरला जातो. इथे सर्व भक्तांसाठी फ्री अन्नप्रसादम दिले जातात. तर अन्नप्रसाद हे खूपच स्वादिष्ट आणि पवित्र असते. तसेच स्पेशल पूजा ऑफरिंग आणि सेवा बुकिंगचीही इथे सुविधा उपलब्ध आहे.
मंदिराच्या एक्झिट पॉइंटवर सुंदर म्युझिक फाउंटन आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी हा खूपच परफेक्ट आहे. तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पल हा केवळ एक मंदिर नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. मन खूप शांत राहतं. नक्की भेट द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.